मिथुन राशीच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा सगळं असूनही मन अस्वस्थ असतं. हसत बोलत जगणारा मिथुन राशीचा माणूस आतून मात्र सतत विचारांच्या वावटळीत अडकलेला असतो. लोकांना वाटतं सगळं सोपं आहे, पण सत्य वेगळंच असतं. आता तो काळ बदलतोय. गोंधळ, गैरसमज आणि थकवा हळूहळू दूर होत आहेत. नवे निर्णय, नवीन दिशा आणि स्वतःला ओळखण्याची संधी मिथुन राशीला मिळत आहे. हा बदल अचानक नाही, पण खोलवर परिणाम करणारा आहे. हा फक्त राशी भविष्य नाही, तर मिथुन राशीच्या आयुष्याचा नवा अध्याय आहे. नंबर 1 आहे मिथुन राशीचा जन्म, स्वभाव आणि लोकांना न कळलेलं सत्य. मिथुन राशीचा माणूस बोलका, हुशार आणि नेहमी हसरा दिसतो, पण लोकांना हे कधीच कळत नाही की मिथुन राशीचं मन एकाच वेळी 2 दिशांनी चाललेलं असतं. बाहेरून आत्मविश्वास, आतून मात्र सतत प्रश्न. मिथुन राशीचे लोक कधीच शांत नसतात. विचार, कल्पना, भीती, स्वप्न सगळं एकाच वेळी चालू असतं. लोक त्यांना कन्फ्यूज म्हणतात, पण सत्य हे आहे की ते जास्त समजून घेणारे असतात. त्यांचा सगळ्यात मोठा त्रास म्हणजे मला कोणी पूर्णपणे समजून घेत नाही, आणि हाच त्रास आयुष्यभर त्यांचा पाठलाग करतो. नंबर 2 आहे मिथुन राशीचं मन, सतत चाललेली आतली लढाई. मिथुन राशीचे मन म्हणजे युद्धभूमी. एक आवाज म्हणतो धाडस कर, आणि दुसरा म्हणतो थांब, विचार कर. या 2 टोकांमध्ये मिथुन राशी अडकलेली असते. निर्णय उशिरा होतात, संधी निघून जातात आणि मग स्वतःलाच दोष देतात. ते लोकांसाठी सगळं करतात, पण स्वतःसाठी थांबत नाहीत. मन फक्त तरी ते मान्य करत नाही. नंबर 3 आहे नातेसंबंधात मिथुन राशीला होणारा त्रास. मिथुन राशीचा माणूस नातेसंबंधात खूप जिव्हाळा जोडलेला असतो, पण त्यांचं मन सतत बदलणाऱ्या विचारांमुळे गोंधळलेलं असतं. तो किंवा ती प्रेम करतो मनापासून, पण त्या प्रेमाला योग्य शब्द सापडत नाहीत. एकीकडे भावना व्यक्त करायच्या असतात, तर दुसरीकडे भीती असते, मी जास्त बोललो तर समोरचा मला समजून घेईल का. मिथुन राशीचा सर्वात मोठा त्रास म्हणजे भावनिक अस्वस्थता. कधीकधी खूप जवळ वाटते, तर कधीकधी अचानक दूर व्हावेसे वाटते. हे मुद्दाम केलं जात नाही, पण समोरच्याला ते गोंधळात टाकतात. त्यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होतात. मिथुन राशीला संवाद खूप महत्त्वाचा वाटतो, पण जेव्हा समोरचा ऐकत नाही तेव्हा ते गप्प बसतात. आतून दुखावले जातात, पण दाखवत नाहीत. हळूहळू त्यांना वाटतं की त्यांचं प्रेम हलकं घेतलं जाते. नातेसंबंधात मिथुन राशीला सगळ्यात जास्त त्रास होतो समजून न घेतलेल्या जाण्याचा. ते सगळ्यांसाठी बदलायला तयार असतात, पण कोणी त्यांच्यासाठी थांबत नाही, आणि हाच त्रास त्यांच्या मनात खोलवर जखम करून जातो. नंबर 4 आहे करिअर आणि पैसा. चढ उतारांचा प्रवास. मिथुन राशीकडे बुद्धिमत्ता भरपूर असते, पण एकाच गोष्टी टिकून राहणं कठीण जातं. त्यामुळे काम बदल, फील्ड बदल, मन बदल. पैसा येतो पण टिकत नाही, कारण निर्णय भावनेवर घेतले जातात. लोक म्हणतात तू इतका हुशार असूनही स्थिर का नाहीस. नंबर 5 आहे लोक मिथुन राशीला चुकीचं का समजतात. लोकांना वाटतं मिथुन सिरियस नाही, विश्वासू नाही, स्थिर नाही, पण सत्य हे आहे की मिथुन राशी जास्त प्रामाणिक असते. ते खोटं नाटक करू शकत नाही, आणि त्यामुळे लोकांना ते 2 तोंडाचे वाटतात. नंबर 6 आहे मिथुन राशीचा संघर्ष. आतून तुटलेली शांत माणसं. मिथुन राशी हसते पण एकटे असताना, गप्प बसते, त्यांचा संघर्ष मोठा असतो, पण ते कोणाला दाखवत नाहीत. हे स्वतःला विचारतात, मी योग्य आहे का, मी चुकीचा तर नाही ना, माझं आयुष्य असंच राहणार का. नंबर 7 आहे मिथुन राशीचा काळ कसा बदलतोय. मिथुन राशीचा काळ आता हळूहळू पण ठामपणे बदलतो आहे. आतापर्यंत मिथुन राशीचे लोक सतत गोंधळ, दुहेरी विचार आणि इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकलेले होते. काय योग्य, काय अयोग्य यामध्ये निर्णय घ्यायला उशीर झाला, आणि अनेक संधी निसटल्या. पण आता हा काळ संपत चालला आहे. येणारा टप्पा मिथुन राशीला मनाची स्पष्टता देणारा आहे. जे लोक फक्त बोलण्यापुरते जवळ होते ते दूर जातील, आणि जे खरे आहेत तेच आयुष्यात टिकतील. त्यामुळे सुरुवातीला एकटेपणा जाणवेल, पण हाच एकटेपणा पुढे सामर्थ्य बनेल. करिअर आणि आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. कामात लक्ष केंद्रित करता येईल, आणि एकाच दिशेने प्रयत्न केल्यास यश मिळू लागेल. आधीपेक्षा निर्णय अधिक ठाम होतील, स्वतःवरचा विश्वास वाढेल, आणि मी हे करू शकतो ही भावना मजबूत होईल. हा बदल मिथुन राशीला शिकवतो की सगळ्यांना खुश ठेवण्याची गरज नाही. स्वतःची दिशा ठरवणं आणि त्यावर ठाम राहणं हाच त्यांच्या आयुष्याचा नवा मंत्र ठरणार आहे. नंबर 8 आहे मिथुन राशीसाठी काही महत्त्वाचे उपाय. मिथुन राशीचा स्वभाव सरळ, विचारशील आणि सतत बदलणारा असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी उपाय म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नाही, तर मन स्थिर करणारे आणि विचारांना दिशा देणारे मार्ग आहेत. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे एकाच वेळी एकाच गोष्ट करण्याची सवय लावणे. अनेक विचार एकत्र येतात, पण त्यांना प्राधान्य देणं शिकणं आवश्यक आहे. बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी असल्याने बुधवारी
हिरव्या रंगाच्या वस्तू जवळ ठेवणे आणि शक्य असल्यास तुळशीला पाणी अर्पण करणे लाभदायक ठरतं. दररोज किमान 10 मिनिटं श्वासावर केंद्र लक्षित करून ध्यान करणे, मनातील गोंधळ कमी करणे. मिथुन राशीने बोलणे आणि लिहिणे हे स्वतःचं सामर्थ्य म्हणून वापरावं. डायरी लिहिणं, विचार मांडणं किंवा कोणाशी मन मोकळेपणाने बोलणं हेही एक प्रभावी उपाय आहे. निर्णय घेताना काही वेळ किमान 24 तास विचार करूनच पुढचं पाऊल उचलावं. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सतत स्वतःवर शंका घेणं थांबवणे. जेव्हा मिथुन राशी स्वतःच्या विचारांना शांतपणे ऐकायला शिकते तेव्हाच आयुष्यात समतोल आणि स्थैर्य येऊ लागते. जास्त लोकांवर विश्वास, मनातलं न बोलणं, स्वतःची किंमत कमी समजणे, सगळं मीच करतो हा ॲटिट्यूड. नंबर 10 आहे येणारा सुवर्णकाळ. मिथुन राशीसाठी महत्त्वाचा संदेश. हा काळ मिथुन राशीला सांगतो, आता स्वतःसाठी उभे राहा. जे हरवलं ते परत येणार नाही, पण जे येणार आहे ते जास्त मजबूत असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.